केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात नाशिकमध्ये भव्य कामगार मोर्चा. केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं देशव्यापी संप पुकारण्यात आला. या पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये अनंत कान्हेरे मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये C2AITUC विमा कर्मचारी संघटना, राज्य कर्मचारी संघटना, अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटना, MSCB MSMRA वैद्यकीय प्रतिनिधी संघटना, वर्ग 4 कर्मचारी संघटना यांच्यासह विविध कामगार संघटनांचा मोठ्या संख्येनं सहभाग होता. केंद्र आणि राज्य सरकारने कामगार विरोधी कॉर्पोरेट धार्जिणी धोरणे तसेच 4 श्रमसंहिता तात्काळ मागे घ्याव्यात. अंगणवाडी, आशा, गटप्रवर्तक आणि शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी दर्जा द्यावा. किमान 30,000 रुपये वेतनानुसार मानधन देण्यात यावे. ESIC लागू करावे. या प्रमुख मागण्यांसाठी विविध संघटनांचे फलक झळकत कामगार मोर्चात सहभागी झाले. या मोर्चात अंगणवाडी कामगार कर्मचारी संघटना, आशा आणि गटप्रवर्तक कर्मचारी संघटना, शालेय पोषण आहार कर्मचारी, बांधकाम कामगार, घरेलू कामगार, सेवानिवृत्त कर्मचारी संघटना, ज्येष्ठ नागरिक कर्मचारी संघटना तसेच सातपूर, अंबड, सिन्नर, इगतपुरी, दिंडोरी, पिंपळगाव, नांदगाव, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर आदी औद्योगिक आणि ग्रामीण भागातील कामगार मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. सर्व संघटनांच्या मागण्यांचे निवेदन हेमांगी पाटील, अप्पर पोलीस जिल्हाधिकारी नाशिक यांना सादर करण्यात आले. यावेळी कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीचे प्रमुख समन्वयक डॉक्टर DL कराड, कॉम्रेड राजू देसले, उमेश देशमानकर, मोहन देशपांडे, अजय डोळस, दिनेश वाघ, राजेंद्र अहिरे, अरुण आहेर, सीताराम ठोंबरे, VD धनवटे, PA कुमावत, राहुल भालेराव, ॲडव्होकेट तानाजी जायभावे, दिनेश सातभाई, देविदास आडवळे, संतोष काकडे, तुकाराम सोंजे, तल्हा आदी उपस्थित होते. अप्पर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांच्याशी कामगारांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले. मोर्चा यशस्वी करण्यासाठी कॉम्रेड हरिभाऊ तांबे, कॉम्रेड संतोष कुलकर्णी, कॉम्रेड युवराज पाटील, कॉम्रेड सतीश खैनार, कॉम्रेड राहुल गायकवाड, प्रवीण सोनवणे, कॉम्रेड मोहन जाधव, कॉम्रेड आत्माराम डावरे, कॉम्रेड गौतम कोंगळ, कॉम्रेड संजय पवार, कॉम्रेड हिरामन तेलेवर, कॉम्रेड गौतम कोंगळे, कॉम्रेड निवृत्ती केदार, कॉम्रेड विजय दराडे, संतोष मुंडे, कॉम्रेड सिंधू शार्दूल, कॉम्रेड छाया जाधव, कॉम्रेड रेखा खरे, कॉम्रेड मंजुळा गावित, कॉम्रेड बेबी गवळी, कॉम्रेड संगीता भोये, दीपिका सहारे, सोनल महाले यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी मोलाचा सहभाग नोंदवला. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग विरार, प्रतिनिधी सुरगाणा पेठ. आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल, कोकम ठाण, शिर्डी. नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव. नंबर